ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। भगवद्गीता ज्ञानेश्वरी यांच्या आधारावर सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा हा 27वा टप्पा 27वे प्रवचन पुष्प आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी च्या दुसऱ्या अध्यायाचे सांख्य योगाचे अध्ययन करत आहोत। मागील 26व्या प्रवचन पुष्पात आपण सद्भाव म्हणजे काय, दुर्भाव म्हणजे काय, ह्या दोन्हीमध्ये कोणता फरक आहे आणि सद्भाव असलेला मनुष्य ज्ञानी म्हणून कशा प्रकारे ओळखला जातो याचे अध्ययन आपण मागील 26व्या प्रवचन पुष्पात केले। आजच्या 27व्या प्रवचन पुष्पात आपण योगाच्या अवस्थेची तयारी कशा प्रकारे करता येते किंवा कशा प्रकारे करावी, योग स्थिती म्हणजे काय आणि योग स्थितीची तयारी करून मनुष्य मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण कशा प्रकारे करू शकतो याचे अध्ययन करणार आहोत। यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विविध संदेशाचे उपदेशाचे श्रवण घडून आणले। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निरपेक्ष कर्म म्हणजे काय, सद्भाव म्हणजे काय अशा विविध विषयांचे उपदेश केले। आजही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग स्थिती, मुक्तीचे मार्ग याबद्दल श्रवण घडवणार आहेत आणि आजच्या प्रवचन पुष्पाचा संदेश आजच्या अर्जुनासाठी, अर्जुन ह्या शब्दाचा वापर या ठिकाणी स्त्री किंवा पुरुष म्हणजे मनुष्य ह्यासाठी केलेला आहे। मग आजचा संदेश कोणता आहे आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात। कुरुक्षेत्राचं रणांगण आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग म्हणजे काय, योगाच्या अवस्थेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, प्रत्येक कर्म करत असताना जो मनुष्य कर्माच्या परिणामाच्या आसक्तीपासून स्वतःला दूर ठेवतो तो मनुष्य योग स्थितीच्या तयारीत आहे असे आपण म्हणू शकतो। अर्जुना, प्रत्येक कर्म शुद्ध जाणीवेने, जागरूकतेने
आणि आपल्या कर्मावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून 100% आस्थेने जो कर्म करतो तो मनुष्य योग स्थितीच्या तयारीत आहे अर्जुना. पण एक अट मी तुला सारखी सांगत आहे. ती अट म्हणजे कर्माची निवड सावधतेने आणि जागरूकतेने केलेली असावी. जागरूकता नसताना निवडलेले कर्म हे योग्य कर्म ठरू शकत नाही अर्जुना. आणि जागरूकतेने निवडलेल्या कर्माच्या परिणामाची काळजी जो मनुष्य करत नाही तो मनुष्य योग स्थितीसाठी तयार आहे अर्जुना. कर्म केल्यानंतर कर्माचे परिणाम कर्मफळ जे येईल त्याचा त्या व्यक्तीला ना आनंद होतो ना दुःख होतो. त्याचे मन एका समपरिस्थितीमध्ये असते. असा मनुष्य योग स्थितीसाठी तयार आहे अर्जुना. कधी कधी असंही होऊ शकतं की निवडलेले कर्म पूर्ण होईल, अंशतः पूर्ण होईल किंवा ते कर्म मध्येच सोडावे लागेल. अशा तिन्ही परिस्थितीमध्ये जो मनुष्य स्वतःच्या मनाला संतुलित ठेवतो, न झालेल्या कर्माचा, सोडाव्या लागलेल्या कर्माचा किंवा पूर्ण झालेल्या कर्माचा परिणाम स्वतःवर, मनावर, चित्तावर, अंतःकरणावर होऊ देत नाही तो मनुष्य योग स्थितीसाठी तयार आहे अर्जुना. परिणामाचे कोणतेही विषय त्याच्या मनाला लावून घेत नाही असा मनुष्य योग स्थितीसाठी तयार आहे अर्जुना. कर्म करत असताना केलेले कर्म झाल्यानंतर कर्माचे कर्मफळ आणि कर्ता म्हणजे स्वतः या तिन्ही गोष्टी जो भगवंताच्या स्मरणात करतो, मिळालेले कर्मफळ संपूर्ण शरण जाऊन भगवंताला गुरुच्या चरणी अर्पण करतो तो मनुष्य योग स्थितीसाठी तयार आहे अर्जुना. हीच योगाची खरी अवस्था आणि त्याची तयारी आहे अर्जुना. हे जरा तू समजून घे. हे ज्ञान मी तुला आधीही दिले होते, पण परत हे ज्ञान मनामध्ये जागृत कर. योग स्थितीची तयारी समजून घे आणि तू योग स्थितीमध्ये ये अर्जुना. कारण आता तुला युद्ध कर्म करायचे आहे. युद्ध कर्म निरपेक्ष भावनेने, सावधपणे, जागरूकतेने कर. तुझे मन, बुद्धी, चित्त संतुलित ठेव, समान ठेव. तुझे मन समान ठेव आणि तुझे कर्म कर अर्जुना. जेव्हा तू असं करशील तेव्हा तू योग स्थितीच्या तयारीमध्ये असशील अर्जुना. म्हणून उठ, उभा राहा, शस्त्र उचल आणि तुझे कर्तव्य पार पाड अर्जुना. अशा प्रकारचा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग स्थितीच्या तयारीबद्दल कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग स्थितीची तयारी करून मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण कसे करता येईल ह्याचेही मार्गदर्शन करणार आहेत. अरे अर्जुना, मनुष्य नावाच्या ह्या यंत्रामध्ये 4 गोष्टी मी दिलेल्या आहेत. शरीर, मन, बुद्धी व आत्मा, ज्याला आपण चैतन्य देखील म्हणतो. ह्या 4ही गोष्टींची एकरूपता जो मनुष्य सतत अनुभवतो, आपल्या अस्तित्वाचा अनुभव प्रत्येक क्षणी जो मनुष्य घेत असतो तो मनुष्य योग स्थितीच्या तयारीमध्ये आहे असे समजायला हरकत नाही अर्जुना. अशा योग स्थितीमध्ये असताना जो मनुष्य कर्म करतो
आणि ते कर्म करत असताना कुठल्याही विशिष्ट अपेक्षांचा परिणाम मनामध्ये आणत नाही आणि आपल्या मनामध्ये असलेला अहंकार पूर्णपणे नष्ट करतो, तो मनुष्य योग सिद्धी झालेला आहे असे समज. अर्जुना, अरे ज्या मनुष्याचे मन स्थिर असते, बुद्धी व चैतन्य मनासोबत एकरूप असतात आणि ह्या तिन्ही गोष्टी शरीराला कर्म करताना साथ देतात, एकनिष्ठ असतात, ती स्थिती म्हणजे योग स्थिती आहे अर्जुना. आणि ही खरी योगाची अवस्था आहे. जो मनुष्य कर्म करत असताना मोहाचा संपूर्णपणे त्याग करतो, इच्छांचा संपूर्णपणे त्याग करतो, अपेक्षांचा त्याग करतो, तो मनुष्य तपस्वी योगी आहे असे समज अर्जुना. आणि जो मनुष्य तपस्वी होतो तोच मनुष्य मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे. अर्जुना, तूही तुझे कर्म, युद्ध कर्म कुठल्याही मोहाविना, अपेक्षाविना, इच्छाविना कर. अशा प्रकारचा विशिष्ट परिणाम मला हवा आहे हे मनात न आणता तू तुझे कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध कर्म कर अर्जुना. कर्माच्या परिणामाचा मोहात न अडकता तुझे निवडलेले युद्ध कर्म प्रामाणिकपणे कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. आजच्या प्रवचन पुष्पामध्ये आजच्या सामान्य मनुष्याला, आजच्या अर्जुनाला कोणता संदेश आहे तर स्वस्थ शरीर, संतुलित मन, संतुलित भावना आणि संतुलित बुद्धीच्या अवस्थेत राहणे हाच खऱ्या योगाच्या अवस्थेचा प्रारंभ आहे. आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला सर्वांचा आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.